हे बघा, मी तुम्हाला बोलले होते ना माझ्या भावाने नवस केला, तर माझा मुलगा आलेला आहे जेलमधून. त्याच्यामुळे माझ्या भावाने पूर्ण केस वगैरे काढली आहे. घरी बोलवलं होतं आम्ही न्हावीला आणि आता तो झोपला आहे. हे बघा, त्याचे पाय जे आहे ना, पायमध्ये खूप त्रास आहे त्याला, पाय दुखतात हे सगळे. हे बघा बघा, पाय दुखतात ते खूप, कसे झाले बघा त्याचे पाय. तर तो आजारी आहे. ठीक आहे, तर आपण जाऊया संध्याकाळी हॉस्पिटलला. तसं गेलो होतो आम्ही हॉस्पिटलला. हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर खूप दिवस झाले मी काही व्लॉग बनवलेला नाही आहे आणि मला खूप सर्वांचे कमेंट पण येतात आहेत की ताई तुमच्या भावाचं कसे, बरी आहे का तब्येत. आणि ॲक्च्युली आम्ही जे वॉटर पार्कला गेलो होतो त्या दिवशी, तेव्हापासून भावाची तब्येत खराब झालेली आहे. त्याला ऊन लागलं आणि त्या दिवशी त्याला खूप उलट्या आल्या. दिवसभर त्याला उलटी वगैरे झाली आणि तेव्हापासून त्याची तब्येतच खराब झाली आणि तो आजारी आहे भाऊ. आणि तब्येत अशी खराब झाली ना की त्याचे पाय जे आहे, पाय त्याचे खूप दुखतात, त्याला उभं पण राहता येत नाही आहे. आणि ॲक्च्युली तो ड्रिंक वगैरे करतो, त्याचा पण थोडासा प्रॉब्लेम आहेच. आणि आम्ही ज्या दिवशी वॉटर पार्कला गेलो त्याच दुसऱ्या दिवशी तारीख होती मुलाची माझ्या. आम्ही जामीन टाकलं त्या दिवशी, पण तो त्या दिवशी काही जामीन वगैरे त्या दिवशी आम्हाला कोर्टाने काही म्हणजे तारीख पडली, नंतरनं दुसरी तारीख पडली. म्हणजे जशी 21 तारीख होती ना, तर नंतरनं आम्हाला पुन्हा 24 तारीख पडली. तर पुन्हा 24 तारीख म्हणजे आत्ताच कालच. तर पुन्हा 24 तारखेला मी कोर्टामध्ये गेले होते आणि सकाळपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी तिथंच होते कोर्टामध्ये. तर 12 वाजता आमची तारीख होती काल. आणि कोर्टापुढे आमचं प्रकरण समोर ठेवलं सगळं वकिलांनी. तर कसं आहे ना, माझा मुलगा म्हणजे घरी आलेला आहे, जामीन झालेला आहे. मी दाखवलं तुम्हाला त्या माझ्या मुलाला. तर माझ्या मुलावर पहिले कुठलीही केस नव्हती, फर्स्ट टाईम त्याच्यावर ही केस झालेली आहे. हे सगळं लक्षात घेता, आणि तो माझा मुलगा असा क्रिमिनल वगैरे नाही आहे, तर हे सगळं लक्षात घेता. आणि आता 3 महिने पण झाले आहेत त्याला, तो आतमध्ये होता. आता जवळजवळ आता होईल 3 महिने, अजून 5-6 दिवसांनी होईलच 3 महिने. पोलिसांचं एक चार्जशीट असतं ते पण पडलेलं आहे आणि जामीन होऊन माझा मुलगा घरी आला आहे. खूप 3 महिने म्हणजे खूपच कठीण गेले आम्हाला. आणि मला खूप असे मॅसेज आहेत की यांना फरक पडत नाही, अशी कशी, असं तसं खूप, अशी कशी आई. म्हणजे मलाही बोलायला कसं तरी वाटतं लोकांचे कमेंटबद्दल. आता लोकांचं कामच आहे कमेंट करणं, ठीक आहे ना. लोक नाही कमेंट करत, ॲक्च्युली नातेवाईक असे कमेंट करतात. नातेवाईकांचं कसं असतं ना, त्यांना देखवत नाही काही गोष्टी, त्याच्यामुळे ते काय करतात, त्यांचा राग कुठं काढणार तर मला कमेंट करणार, मग त्यांचा राग निघतो. चालते, करा. आणि मला माहिती आहे माझे सबस्क्रायबर माझ्यावर खूप प्रेम करतात, महाराष्ट्रामधील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. ते मला असे कमेंट करणार नाही. माझ्या प्रत्येक कमेंटला ताई तुम्ही कशा आहात, ताई काय झालं, ताई काय झालं असंच बोलतात. तर कसं असतं ना, जे नातेवाईक असतात ना, ॲक्च्युली त्यांचा हा रोल असतो खराब कमेंट करायचा, बरोबर की नाही. तुम्हालाही माहितीच असणार आहे जळणारे लोक कसे असतात. तर जाऊ द्या, आपल्याला नाही फरक पडत. तर आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे माझ्या भावाची तब्येत तुम्हाला मी दाखवते आहे. बघा तुम्ही, व्हिडिओ दाखवते, मी व्हिडिओ बनवते, दाखवते तुम्हाला माझ्या भावाची तब्येत. आणि दुसरी गोष्ट, मला या चॅनलचा फर्स्ट पेमेंट मला रिसीव झालेला आहे आणि तो अजून मी बँकेतनं काढला नाही आहे, ठीक आहे. तो पेमेंट ॲक्च्युली माझा बँकेमध्ये आलेला आहे आणि तो मला अजून मी गुगल पेला मोबाईलवर ट्रान्सफर नाही झाला. त्याचं कारण असं आहे की एक स्विफ्ट कोड असतो. आपल्याला कसं $US आपल्याला भेटतात, यूट्यूबचा पेमेंट हा डॉलरमध्ये येतो, तो आपल्याला कन्वर्ट करून आपल्याला इंडियन रुपीजमध्ये घ्यावा लागतो. पण माझ्याकडनं एक प्रॉब्लेम झाला, स्विफ्ट कोड असतो तो माझ्याकडनं चुकीचा टाकला गेलेला आहे. त्यामुळे माझा पेमेंट यूट्यूबचा मला मेल आलेला आहे, मला तो बँकेतनं कलेक्ट करायला सांगितलेला आहे. तर तो मी बँकेतनं घेईल आणि बँकेतनं तो माझा पेमेंट घेतल्यावर तो किती आला आहे तो तुम्हाला मी नक्की सांगेन. तर आज उद्या मी जाईल बँकेत, ठीक आहे. आणि असा प्रॉब्लेम हा नवीन यूट्यूबरला होतोच, फर्स्ट पेमेंटला प्रॉब्लेम होतोच, ठीक आहे.
आणि मागच्या महिन्यामध्ये मागच्या म्हणजे एप्रिलच्या 12 तारखेला माझं चॅनल मॉनिटाईज झाले होते मागच्या महिन्यामध्ये. तर मागच्यामध्ये म्हणजे हे चॅनल मॉनिटाईज झाले आणि मग तो हा फर्स्ट पेमेंट हा आपल्याला मेच्या 10 तारखेनंतर आपल्याला यूट्यूबचा पेमेंट भेटत असतो. तर तो मला आता 10 तारखेनंतर मिळाला आहे. मला तो पेमेंट मला रिसीव झालेला आहे. आणि खूप साऱ्यांचा प्रश्न आहे, जसं मी लाईव्हला आल्यावर की चॅनलबद्दल मला खूप सारे जण प्रश्न विचारतात की कसं काय चॅनलचं कसं मॉनिटाईज करायचं, चॅनल कसं ओपन करायचं. तर या सगळ्यांवर मी व्हिडिओ बनवेल आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसं चॅनल मॉनिटाईज झालं, कसा मी हा चॅनल ग्रो केला, माझा पेमेंट कसा आला, काय आलं, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. आणि मी तुम्हाला बोलले होते की माझा मुलगा आल्यानंतर मी इथून जाणार. तो आल्याशिवाय मी जाणार नाही, त्याला घेऊनच मी जाणार. तर तो आला आहे आणि आता मी तिकीट वगैरे काढायचं आता बघते आहे. ठीक आहे. आणि मी माझ्या मुलाला जसं आता म्हणजे घेऊन जाणार आहे सोबत, वकिलांचा सल्ला घेईन, सगळ्या प्रोसेस करेल कसं आहे काय, त्याप्रमाणे मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन. जातानाही तुमच्या संग मी तो व्हिडिओ बनवून मी शेअरच करेल, तुम्हाला दाखवलंच. तर आता मी जाणारच आहे. संध्याकाळी जायचं आहे मला हॉस्पिटलला घेऊन. भावाची तब्येत जास्त खराब असल्यामुळे तर त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे. त्याच्या पायामध्ये जास्त प्रॉब्लेम, त्याला उभं राहता येत नाही आहे. भावाची तब्येत एकदम खराब आहे. हे बघा, त्याला चालता पण येत नाही आहे. बघा, खूप तब्येत खराब आहे त्याची. व यूट्यूबचा जो फर्स्ट पेमेंट आहे हा तुमच्यामुळे मला भेटला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप पसंत केले आणि माझ्या व्हिडिओला खूप जणांनी शेअर पण केले, त्यामुळेच हे सगळं पॉसिबल झालं आहे. आणि त्या पेमेंटचं मी काय करणार आहे, ठीक आहे, त्याचा व्हिडिओ मी बनवून तुमच्यासोबत मी शेअर करेल की यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटचे मी काय केले आणि किती पेमेंट आला. ठीक आहे. फर्स्ट पेमेंट किती आला, इंडियन रुपीजमध्ये तो किती आला आहे, US मध्ये किती आला आहे, तर हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर उद्या आपण जाऊया बँकेत, बघूया काय होतं ते. ठीक आहे. आणि आता मी हा व्लॉग इथे स्टॉप करते. आवडला व्लॉग तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. बाय.